महाराष्ट्राचं राजकारण आता कुठच्या दिशेने जात आहे याचा आता आपल्याला गंभीर विचार करण्याची वेळ आली आहे। आपण एकानंतर एक सगळे मंत्री बघतोय। त्याच्यात संजय शिरसाट त्यांच्या त्या विट्स हॉटेलचं प्रकरण, MIDCचे घोटाळे बघा, संजय गायकवाडांनी केलेली मारामारी बघा, त्यानंतर योगेश कदम त्यांचा डान्स बार्सचं आपण ऐकलं, आणि आज आता आपण बघितलं की माणिकराव कोकाटे हे रमी खेळत होते अधिवेशनात बसून, आणि शेतकऱ्यांचं त्यांना काहीच पडली नाहीयेत असे आपले कृषी मंत्री आहेत, आणि त्यांचा निषेध करायला लोक जर राष्ट्रवादी कार्यालयात गेली आणि त्यांनी पत्ते फेकले म्हणून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली। सुनील तटकरेंना आणि अजित पवारांना काहीच वाटत नाही की सूरज चव्हाण सारखी माणसं, जे अतिशय विचित्र माणसं आहेत, जे माझ्याबद्दल सुद्धा त्यांनी काय वाटेल ते उद्गार काढले होते, अशा माणसांनी आज तिथे जाऊन त्या लोकांना बेदम अगदी रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं। मला असं वाटतं तातडीने त्या सूरज चव्हाणला त्याच्या पदावरून बरखास्त करून टाकलं पाहिजे। अशा माणसांना परत राजकारणात येऊ दिलं नाही पाहिजे, नाहीतर आता जनता रस्त्यावर उतरेल याच्यात काहीच शंका नाही। सूरज चव्हाणांचे आत्ताचे जे व्हिडिओज बघितले ते बघून अतिशय राग आला। म्हणजे आता ही माणसं यांचा निषेध जर व्यक्त केला तर हे आता इतके बेदम लोकांना मारणार आणि त्यांना रक्तबंबाळ करणार, आणि त्याच्यावर त्यांना परत जेव्हा काही चॅनल्सनी मी त्यांचं बोलणं आता ऐकलं की त्यांनी आमच्या विरुद्ध म्हणे असंविधानिक भाषा वापरली, आणि असंविधानिक तर त्यांना त्या संविधान या शब्दाचा अर्थ कळत नसावा, आणि असंविधानिक भाषा वापरली म्हणून आम्ही त्यांना असंविधानिकपणे कुठून काढणार, बेदम मारणार, रक्तबंबाळ होईपर्यंत मारणार। ह्या लोकांना काय पात्रता आहे यांची राजकारणात येण्याची? का फक्त अजित पवारांच्या पुढे मागे फिरतात म्हणून यांना राजकारणात इतका थारा मिळतो? आत्ताच्या घटकेला अजित पवारांना काही थोडी जरी मनाची लाज असेल ना तर ताबडतोब या व्यक्तीला त्यांनी त्यांच्या पदावरनं तातडीने बडतर्फ केलं पाहिजे।